विकसित भारत 2047 किंवा आमचे कार्बन आणि ग्रीन एनर्जीच्या बाबतीत 2030 जे टार्गेट्स देशान दवरल्या त्या टार्गेट्सा पर्यंत बऱ्या पद्धतीन घोडदौड करपी असो बजेट म्हणून ह्या बजेटाक हांव म्हणटा। दुसरी गजाल म्हणजे हो बजेट फिस्कल प्रुडन्स म्हणजे फिस्कल जी डिसिप्लिन आसा फायनान्शियल डिसिप्लिन सगळ्या राज्य सरकारांक लावपा खातीर कार्यरत आसतलो आणि मुख्य म्हणजे गेल्या 4-5 बजेट कंटिन्युअसली जो आमचो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सबंद देशभर ज्या जोर शोरान जे चलतात ताका बरी आणि धार ह्या बजेटात मेळटली। सबंद बजेटात नारी शक्ती किंवा युवा शक्ती किंवा अन्नदाता म्हणून जे फार्मर्स असतात तांचेर सबंद भर ह्या बजेटान दिला। मध्यमवर्गीयाक व्हडलो जरी इन्कम टॅक्सा बाबतीत पैशाचो जर रिबेट जरी ना जालो जाल्यार मध्यमवर्गीयाच्या लोकांच्या हातान थोडा पैसो खेळटलो आणि जो बजेटचो टॅक्स जो भाग आसा टॅक्स एडमिनिस्ट्रेशन भाग आसा तो टॅक्स एडमिनिस्ट्रेशन भाग अदीक पद्धतीन सुरळीत करपा खातीर टॅक्स रिटर्न फायल करताना जो टायम लोकांक मेळटा तातूंतय मातशी सुटका तातूंतय मातसो चड वेळ लोकांक ताणें दिला। एकंदरीत जर पळयलें जाल्यार गेल्या कितलेशे वर्सां आमच्या गोंय सरकारान ऑलमोस्ट 33,000 कोटी रुपयाचो इन्फ्रास्ट्रक्चर गोंयान डेव्हलप केला आणि आता जर तो बजेट जर पळयलो जाल्यार 12 लाख कोटी इतलो बजेट जितलो जर हाय आसा आणि ताचे जर आमकां जर थोडे जर पैशे अदीक जर मेळत जाल्यार गोंय सरकाराचो भाग मातसो कमी जावं येता। म्हाका दिसता एक 10 पैकी 9 मार्क तरी दिवपाक ताका काय हरकत ना ह्या बजेटाक, कारण विकसित भारताचो जो अजेंडा सरकारान आमच्या फुड्यान दवरला तो अजेंडा परिपूर्ण करपाक जे कितें साधन सुविधा पैसे आणि जे अटेन्शन पॉलिसीक म्हणून जाय ते सगळें दिवपाचे ह्या बजेटान प्रयत्न केल्या।